नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण फिजिक्स एन सी आर टीमधलं लाईट, ह्युमन आय, मिरर आणि लेन्स याचे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काही फॅक्ट्स बघणार आहोत. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक वापरा. फेसबुकवर या नावाचा ग्रुपही आहे. तसंच आज संध्याकाळी 6 वाजता फेसबुक लाईव्हसाठीची जी लिंक आहे ती मी शेअर केलेली आहे ग्रुपला, तर तुम्हाला असलेले प्रश्नही तिथं विचारू शकता. लाईटमध्ये सगळ्यात बेसिक जे आहे ते म्हणजे लॉ ऑफ रिफ्लेक्शन आहे. हा इन्सिडंट रे आहे आणि हा रिफ्लेक्टेड रे आहे. तर इन्सिडंट रेचा अँगल जो असतो तो आणि रिफ्लेक्टेड रेचा अँगल हे दोन्ही इक्वल असतात. आर इज इक्वल टू आय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, तर हा एक महत्त्वाचा फॅक्ट याच्यातलं लक्षात ठेवा. आता रेग्युलर रिफ्लेक्शन जे काय असतं की ज्या वेळेस स्मूथ सरफेसवर पॅरलल रेज येतात त्यावेळेस ते रिफ्लेक्ट होतात आणि त्याचा जो सरफेस असतो ते पॅरलल रिफ्लेक्ट होऊन इमेजेस प्रोड्यूस करतात. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे इरेग्युलर जर सरफेस असला तर त्या केसमध्ये सर्व जे रेज असतात ते पॅरलली रिफ्लेक्ट होत नाही, ते इरेग्युलरली रिफ्लेक्ट होतात. त्याच्यानंतर जे काही ऑब्जेक्ट्स असतात ते त्यांची ओन लाईट इमिट करतात, त्यांना ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणतात. म्हणजे स्वयंप्रकाशित जे काही ऑब्जेक्ट्स असतात त्यांना ल्युमिनस म्हटलं जातं. आणि दुसरे जे ऑब्जेक्ट्स असतात जे दुसऱ्या ऑब्जेक्टच्या लाईटमध्ये शाईन करतात त्याला इल्युमिनेटेड ऑब्जेक्ट्स असं म्हटलं जातं. पेरिस्कोप एक MCQ करता लक्षात ठेवा. सबमरीन्समध्ये वापरलं जातं, टँकमध्ये वापरलं जातं, सोल्जर जे असतात बंकरमध्ये ते पण वापरतात की बाहेरच्या गोष्टी कशा दिसतात त्याच्याकरता. सो पेरिस्कोप हा सबमरीन, टँक आणि बंकरमध्ये वापरला जातो. MCQ करता लक्षात असू देत. ओके, त्याच्यानंतर नंबर ऑफ इमेजेस ज्या काही मिररद्वारे प्लेस केल्या जातात एका अँगलला. ओके, आणि त्याला केलिडोस्कोप जो असतो तो काय करतो की नंबर ऑफ इमेजेसचे नंबर ऑफ ब्युटिफुल पॅटर्न्स त्यातून क्रिएट करत असतो. म्हणजे वॉलपेपर असतील किंवा फॅब्रिक असतील, आर्टिस्ट जे काही असतात ते केलिडोस्कोप वापरतात ज्याच्यातून त्यांना नवीन पॅटर्नच्या आयडिया मिळत असतात. सो याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पेरिस्कोप, केलिडोस्कोप. पेरिस्कोप जो आहे तो टँक, सबमेरीन आणि बंकर्समध्ये वापरला जातो, सोल्जर्स वापरतात बाहेरचं बघण्यासाठी. आणि केलिडोस्कोप जो असतो तर याच्यामध्ये नंबर ऑफ इमेज ज्या आहेत त्या मिररद्वारे त्याचे जे अँगल्स असतात त्याच्यातून तयार होतात आणि त्याचे नवीन पॅटर्न जे असतात तर ते वॉलपेपर, फॅब्रिक आर्टिस्ट वापरत असतात. ह्युमन आय. आता ह्युमन आय जो आहे त्याचा जो आउटर कोट असतं त्याला तो व्हाईट असतो आणि टफ असतो. ओके, आणि त्याच्यामुळे इंटेरियर आयचं ते जे काही आहे सुरक्षा करत असतो. कॉर्निया जो असतो तो ट्रान्सपरंट फ्रंट पार्ट असतो. बघा, हा कॉर्निया आहे, ट्रान्सपरंट असलेला फ्रंट पार्ट जो आहे. त्याच्यानंतर त्याच्या मागे जे असतं ते आयरिस असतं. डार्क मस्क्युलर स्ट्रक्चर असतं हे. ओके, आणि त्याच्यामुळे डिस्टिंग्विश कलर आपल्या ज्या डोळ्यांना येत असतात वेगवेगळे ते याच्यामुळे येतात. याच्यामुळे जे काही अमाऊंट ऑफ लाईट इंटर करतं डोळ्यामध्ये तर ते कंट्रोल केलं जातं. तर हे लक्षात ठेवा. असं बऱ्याचदा होतं की तुम्ही एकदम उठलात आणि लाईट लागला आहे, झोपेतून उठला ते एकदम डोळे बंद होणार, तर ते सगळं जे असतं ते आयरिस. त्याच्यानंतर प्युपिल, स्मॉल ओपनिंग असतं आयरिसमध्ये. साईज ऑफ प्युपिल जी असते ती आयरिसद्वारे कंट्रोल केली जाते. लेन्स. आता इथं लेन्स दाखवलेली आहे. तर लेन्स जे असते प्युपिलच्या मागे असते, थिक असते सेंटरला, तिचं जे सेंटर असतं ते थिक असतं. देन रेटायना. आता रेटायना जे काही आहे तर तो इथं आहे, बॅक साईडला दिसतो बघा. लेन्स फोकस करतो लाईटला बॅक ऑफ द आय आणि त्याला रेटायना म्हटलं जातं. सेव्हरल नर्व सेल्स इथं असतात, सेन्सेशन असतं. ओके, आणि ब्रेनला मग इथून फंक्शन जातात सगळे जे काही सिग्नल आहेत. ऑप्टिक नर्वसुद्धा इथं आहे. आता दुसरी महत्त्वाची बाब जी आहे याच्यातली की दोन प्रकारचे सेल रेटायनामध्ये असतात. एक असतं कॉन्स, दुसरं असतं रॉड्स. कॉन्स जे असतात ते ब्राईट लाईटला सेन्सिटिव्ह असतात आणि कलरसुद्धा कोन्स जे असतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या कलरचं जे काही ज्ञान आपल्याला होतं रंगांचं ते कोन्समुळे होतं. रॉड्स जे असतात ते डीम लाईटला सेन्सिटिव्ह असतात. MCQ करता लक्षात ठेवा. जसं सोपं आहे बघा, C फॉर कॉन, C फॉर कलर. ब्लाइंड स्पॉट. आता ऑप्टिक नर्वचं आणि रेटायनाचं जे जंक्शन असतं तिथं सेन्सरी सेल्स नसतात. ओके, आणि व्हिजन पण नसतं, त्या स्पॉटला ब्लाइंड स्पॉट म्हटलं जातं. म्हणजे हे जे काही आहे की इथं सेन्सरी नर्व आणि ऑप्टिक नर्व आणि रेटायना ते जे आहे तर तो ब्लाइंड स्पॉट आहे. त्याच्यानंतर इमेजेस ज्या काही असतात इमिडिएटली रेटायनावर पडतात तर त्या लगेच काही व्हॅनिश होत नाहीत. त्या जवळपास तिथं 1/16 ऑफ सेकंद असतात. म्हणजे जी स्टील इमेज असते मुव्हिंग ऑब्जेक्ट आणि त्या सगळ्या ह्याच्यात
तुम्हाला कधी असं वाटू शकतं की एक समोरची वस्तू सरकते आहे, जर एका सेकंदाला 16पेक्षा जास्त रेटने ते जर हे होत असेल, 16 पर सेकंडपेक्षा जास्त मूव्ह होत असेल, तर त्या केसमध्ये असं वाटू शकतं आपल्याला की ते मूव्ह होतं आहे. म्हणून मूव्हीज जे काही असतात त्या मूव्हीजमध्ये ते काय करतात की 24 पिक्चर्स पर सेकंड ठेवतात, म्हणजे 16 पर सेकंडपेक्षा जास्त. त्याच्यामुळे आपल्याला चित्र हे जे असतं ते मूव्हिंग दिसतं. तर हे MCQ करता लक्षात ठेवा. म्हणजे स्टेडीसाठी जे आहे ते 1/16 आहे आणि 1/24 सेकंदमध्ये जे काही चालतं ते मूव्हिंग वाटतं आपल्याला, तर ते लक्षात ठेवा. म्हणजे एका सेकंदाला 24 चित्र पटापट एकामागे एक सरकतात, तर ते मूव्हिंग आपल्याला वाटतं, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आयलीड, आपल्या ज्या काही पापण्या असतात त्या बाहेरून जे काही पदार्थ म्हणजे कुठलीही गोष्ट येऊ देत डोळ्याच्या संरक्षणासाठी असतात. त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याला लाईटची गरज नसते त्यावेळेस आपण पापण्या मिटवून घेतो. त्याच्यानंतर कुठलीही गोष्ट की जिच्यावरून आपण वाचण्यासाठी कम्फर्टेबल डिस्टन्स किती असतं, तर 25 सेंटीमीटर असतं. MCQ करता हेही लक्षात ठेवा. म्हणून वाचत असताना डोळ्यात आणि जे तुम्ही वाचताय, स्क्रीन असू देत, कागद असू देत, पुस्तक, 25 सेंटीमीटर दूर पाहिजे डोळ्यापासून. ओल्ड एजमध्ये काय होतं ना की आय साईट फॉगी होते, म्हणजे असं ब्लर दिसतं. त्याच्यामध्ये आय लेन्स जी असते ती क्लाउडी झालेली असते आणि यालाच कॅट्रॅक्ट असं म्हटलं जातं, ज्याला मोतीबिंदू म्हटलं जातं. तर लेन्स जी असते ती क्लाउडी झालेली असते. विटॅमिन ए जो असतो तो डोळ्यांसाठी खूप चांगला असतो. मग गाजर असेल, ब्रोकोली असेल, हिरव्या पालेभाज्या असेल, स्पिनॅच, हा ना, कॉड लिव्हर ऑइल असेल, हे सगळं विटॅमिन ए रिच आहे. एग्स, मिल्क, कर्ड, चीज, बटर, फ्रूट्स, पपया, मँगो, है ना, हे सगळं विटॅमिन ए आहे. तर हे आहारात आपल्या समाविष्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मिररमध्ये प्लेन मिरर जो असतो, तर इमेज त्याच्या बिहाइंड द मिरर्स फ्रेम होते, व्हर्च्युअल असते, इरेक्ट असते आणि सेम साईजला असते ॲट अ सेम डिस्टन्स. ओके. लॅटरल इन्व्हर्जन होऊ शकतं, लेफ्ट आणि राईट वाईस वर्सा. आपण बघतो आरशामध्ये, है ना, उजवं डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे प्लेन मिरर. कर्व मिरर जे काय असतात, तर रिफ्लेक्टिंग सरफेस ऑफ स्पेरिकल मिरर इज कॉन्केव. आता यांचा जो रिफ्लेक्टिंग सरफेस असतो तो कॉन्केव असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की रिफ्लेक्टिंग सरफेस कॉन्व्हेक्स आहे. ओके. तर कॉन्व्हेक्स मिररमध्ये या दोन गोष्टी, कर्व मिररमध्ये दोन्ही गोष्टी आहे, कॉन्व्हेक्स पण असू शकतो, कॉन्केव असू शकतो. त्याच्यानंतर इमेज जी आहे जर ती स्क्रीनवर फ्रेम झाली तर तिला रिअल इमेज म्हटलं जातं आणि रेस तिथं ॲक्च्युअली एकत्र येतात. इमेज प्लेन मिरर जे काय असतं ती स्क्रीनवर होत नाही, ते बॅक साईडला होते, व्हर्च्युअल इमेज असते बघा, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॉन्केव्ह मिररचा वापर कुठं केला जातो. आता याच्यामध्ये कॉन्केव्ह मिररमध्ये रिअल आणि इन्व्हर्टेड मिरर असते, इमेज असते. रिअल इमेज, इन्व्हर्टेड इमेज आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की क्लोज टू मिरर आहे हे सगळ्यात जास्त, की ऑब्जेक्ट जर तुम्ही खूप जवळ ठेवला मिररच्या तर इमेज व्हर्च्युअल असते, इरेक्ट असते, मॅग्निफाईड असते. डेंटिस्ट काय करतात, इमेज इनलार्ज करण्यासाठी याचा वापर करत असतात बघा. डेंटिस्टकडे तुम्ही कधी गेला असेल तर. त्याच्यानंतर टॉर्चचा रिफ्लेक्टर असेल, हेडलाईट ऑफ कार्स आणि स्कूटर असेल, शेविंगचा मिरर असेल, मॅग्निफाईंग ग्लासेस असतील. MCQ करता लक्षात ठेवायचं, कॉन्केव्ह मिरर कुठं कुठं वापरला जातो. डेंटिस्ट, रिफ्लेक्टर्स ऑफ टॉर्च, कार आणि स्कूटरचे हेडलाईट, शेविंगचा मिरर, मॅग्निफाईंग ग्लास, या सर्व दूर. आता दुसरा एक कॉन्व्हेक्स जे आहे, हा ना. आता कॉन्केव्ह जो असतो तो अशा पद्धतीचा असतो बघा आणि कॉन्व्हेक्स जो असतो तो अशा पद्धतीचा असतो. तर कॉन्व्हेक्स मिररची इमेज इरेक्ट असते, व्हर्च्युअल असते आणि स्मॉलर इन साईज दॅन ऑब्जेक्ट, म्हणजे जेवढा ऑब्जेक्ट आहे त्याच्यापेक्षा छोटी इमेज फ्रेम करतात हे. ओके. आणि मिररचे जे साईड व्ह्यूज जे मिरर असतात व्हेकलचे, तर तिच्यामध्ये हे वापरलं जातं. कॉन्व्हेक्स मिरर जे असतात ते लार्ज एरिया कव्हर करतात, त्याच्यामुळे ड्रायव्हरला मागचं ट्रॅफिक प्रॉपरली बघायला सोयीचं जातं. म्हणून आपल्या गाडीच्या दोन्ही जे काही साईड मिरर असतात ते जे असतात ते कॉन्व्हेक्स असतात. तर हे MCQसाठी खूप महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. लेन्समध्ये जर तुम्ही बघितलं की कॉन्केव्ह लेन्स जे आहे, कॉन्व्हेक्स लेन्स जे आहे, कॉन्व्हेक्स लेन्स अशी असते आणि ती मिडलला थिक असते बघा. हा जो मधला पोर्शन येतो तिथं थिक असते. त्याच्यानंतर साईडला ती कॉन्व्हर्ज होत जाते. ओके. त्याच्यानंतर कॉन्केव्ह जी असते तर ती मिडलला थीन असते आणि दोघी साईडला जी असते ती थिक असते. ओके. याच्यामध्ये व्हर्च्युअल, इरेक्ट, स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट अशा इमेज होत असतात.
प्रिझम जो काय आपला असतो, तर प्रिझम तुम्ही बघितला असेल, हे प्रॅक्टिकल तुम्ही केलेले असतील हा ना, की 7 कलरमध्ये तो स्प्लिट करतो. यालाच डिस्पर्शन असं म्हटलं जातं. लाईटला 7 कलरमध्ये डायव्हर्स करणं. आणि रेनबो जो आहे, इंद्रधनुष्य, तर ते नैसर्गिक डिस्पर्शन आहे, वॉटर ड्रॉपलेट्समधून होतं. तर हे लक्षात ठेवा की प्रिझम जो असतो तो 7 रंगांमध्ये जो काही लाईट असतो त्याला स्प्लिट करून टाकतो. म्हणजे आपला जो लाईट आहे तिच्यात एकूण किती रंग आहेत, तर ते 7 रंग आहेत. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या, या लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा.